मावशी अगे मावशी काय ग अगे लवकर कशाला आम्हाला बाजाराला उशीर होतोय ग मग मी काय करू वाट टाकायला ये जरा वाट दाखवायला येऊ थांबा तुमच्या चौकींचा डांबा सोडवायला येते थांब सांगली ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश बुधाजी सुकम याच ऐका हा कुत्र्यात कुत्र डॉबरमॅन कुत्र
गळ्यात कुत्र डॉबरमॅन कुत्र. सुनील रावांनी माझ्या गळ्यात बांधलं मंगळसूत्र. कुठे मुरडत निघाला? सकाळी निघालात ना माझ्या समोरून अशा मुरडत लाजत. तेव्हा नाही का तुम्हाला माझी आठवण झाली? आता बरं माझी आठवण झाली. हे बघा, तुम्हाला चौघींशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अशी काही बघ ना, त्या आईने लगेच रागवली. तुमचं काय करायचं? थांबा मी बघते. मावशी, मला बाजाराला जायचंय. जाऊ दे ना व. मावशी, मला बाजाराला जायचंय. जाऊ दे ना व. अगं बाई, मावशी, मला पोहायला जायचंय. जाऊ दे ना व. मावशी, मला पोहायला जायचंय. जाऊ दे ना व. मावशी मला पोहायला जायचं. जाऊन दे ना व. मावशी मला पोहा खायला जायचं. जाऊन दे ना व. तुम्हाला बाई सांगते, त्या म्हशीला ना तिथंच बसायची सवय झालेली आहे. काय सारखं मला बोलतेस तू? मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. माझ्यावर लागू दे ही. वेगळंच कर. जरा मीच करू. नको काही काय पण बोलते मला. लय का आता मग चाफा बोले ना. आता हा चापा. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. चाफा बोले ना. चाफा मेला ग. मोठ्याने बोल. अगं हा चाफा मेला ग. चाफा मेला ग. म्हाताऱ्या माणसानं असं बोलतात. कोण ग तू? नाव काय तुझं? शुभ्रा. कोबरा. शुभ्रा. कोबरा. कोणा तुमचा छोटा रिचार्ज. अगं तुझं वय किती? तू बोलतेस किती? इकडे खुसखुस. काय चाललंय तुमचा मागापासून? काय झालंय काय तुम्हाला? कशाला मला हात मारली? मावशी, आम्ही निघालो करूया. मग आमची ना थोडी अडचण झाली. अडचण झाली? हो. अगं काय झालं काय तुम्हाला? चांगल्या फुसफुस आहे. म्हणजे काय त्यांनी खाण्याची सवय म्हणजे मी पण त्याच्यात आली. कळल्यानंतर विचार कशा बाई. चांगल्या माणसाच्या सोबतीनं वाईट दिवस सुद्धा चांगले जातात. आणि बघ, त्या मावशीला ना वयाचं काही घेणं नाही. तिथे विचार जुळतात, तिथे मैत्री जुळते. ते हो की नाही ग? म्हणजे आपल्यासारखी. ए तुम्ही काय बोलताय ते मला काहीच कळत नाही बघ. ए काय झालं काय ग? मावशी, ही राधाने आमच्यामध्ये ना गैरसमज झालाय. गैरसमज झाला म्हणजे भावकी कंदा म्हणून काही सटवी दूर उभी आहे. अगं माणसाने नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण मनुष्याला मोठ्या पहाडाने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. चालते का अशी? मावशी, अगं पुरुषी काय झाली? जरा बाईगत चाल. ए तुम्हाला अक्कल नको शिकू. आयला मी पुचू. बोल तिकडे जरा. अगं थंडी किती पडले बघ. जर चुकून शब्द येतो तोंडातून. गप्पाच का? अगं राग हा माणसाला संपवण्याचे काम करतो.
एक मात्र नक्की आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधके असतातच. हा अगं आहे काय जीवनात, कशाला बाई भांडायचं. हा आणि हे सगळे माझे रसिक प्रेक्षक जमलेले आहेत ना, तुझे हे नुसते नाक पाहिल्याचे आलेले नाहीत, तुझे उत्तम गुण इथे पाहायला आलेले आहेत. हा चला कट्टी पिट्टी मिळवा काय ती करा. पण मावशी आम्हाला नको नको द्या बोलतात. काय चाललंय का तुझं. अगं कशाला रागवते. चला 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 हात मिळू बघू. हा 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 मगापासून तुम्ही नुसत्या चालताय. हा जरा नेसलत काय घेतलं काय हे सांगा जरा. हा आणि जरा मुरडून सांगा. तुमच्या भावाचे नाव पण सांगा. पहिलं कोण येतंय. ये वाजव. साडी जड झाली वाटतं. ए छोटा बी सांग बरं काय घेतलंस ते. मावशी साडीच्या नाही ना. हो 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 अगदी मस्त दिसते ग. आत्ते भावाने त्याच्या लग्नात घेतली. आत्ते भावाने ती नेसून आली. हो का. कशी दिसते. वा 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 छान किती दिसत. छान किती दिसत हे माझं फुलपाखरू. वा 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 अगं जय महाराष्ट्र. नऊवारी बेस्ट. असे अंगभर कपडे घातले ना की बाई कशी खुलून दिसते. हो ग छान दिसतेस तू. बरं काय घेतलं ते सांग जरा. मावशी मी घेतलं ना दही. दही घेतलंस तू. मग हे सारखे म्हणायचे तिचं लग्न झालंय वाटत. काय म्हणायचे. थोडं राखून ठेव राखून ठेव. मग आता चाकून पाहिलं आता राखून काय ठेवायचं. म्हातारच माणसासमोर अशी गंमत करतात. अगं कुठे आले सर जरा विचार कर. डाभोळला आले सुक्क मडीत. लय लोक डॅम्बी जातात मारतील आले आले होलपटवतील चांगले. असं काहीतरी फालतू बोलू नको. झालं तुझं. तुला का लाडू हवाय. हो माझा. आता माझी दुसरी चिकनी गवळून येते. कोण येते ग. हा ये ग पूर्वा. पूर्वा येते. फवारणीचा पंप मारून झाला तर ते जिलेबी पण करायचं. त्याला कसं जमतं ते. टरबूज तुला जमतं. ठीक आहे करू पण नको. बरं 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 पूर्वा सांग बरं काय घेतलंस ते. मावशी हे बघ माझ्या गळ्यातलं. ते हो ग छान दिसतंय तुला. अगं पूर्वीच केलं माझ्या लाडक्या नवऱ्याने. तिचा पण लाडका गो दगड दगड. हा वा वा. हे कानातले ना थोडे थोडे पैसे साठवले आणि केले आहे दिवाळीला. व्यवहारी दिसतोय तुझा गो. आणि हे बघ पैंजण. हो ग अगं सासू मिळली ती ठेवून गेली. तुझी सासू सासू मेले ठेवून गेली. म्हाताऱ्या माणसाविषयाचं बोलतात. म्हाताऱ्या माणसं असं बोलायचंच नाही सांगून ठेवते. बरं काय घेतलंस ते सांग जरा. म्हणून ना तूप घेऊन आली. काय तू किती ते बहुगुणी तूप. वा 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 वा. तुपातले लाडू तुपातली करंजी तुपातली पुरणपोळी तुपाचं लोणचं. तुपाचं लोणचं. अगं ते प्रवीणचं. अगं ते माहितीये ग मध्ये तुपात लागतं का. अगं मेली किती थंडी पडले बघ. म्हाताऱ्यामध्ये जरा जीभ घसरते. पण बोलते कसं ना ग. चलो बाजू. तुम्हाला बाई सांगते काय ते आमचे पूर्वीचे दिवस होते. कसला कसला व्यायाम व्हायचा. पण हल्ली मेलं
दळण नाही, कांडण नाही, जात्यावरती पीठ दळायचं नाही. नको ते आजार होत चालले. हा बसून बसून नुसत्या गोळा झाला ना त्या म्हाताऱ्या माणसांचा. हा आणि या पोरांचा दिवसेंदिवस पबजी होत चाललाय. जय पबजी. अरे बाळानो असं करू नका. जर आपल्या आई वडिलांचे लक्ष द्या. झालं तुला काय जिलेबी हवे? अगं पडतेस कुठे? इकडे ये. अगं गंमतच झाली. परवा तुझा भाऊ दिसला होता प्रवीणचा आवडे काय. अगं तिकडे जाळीत होता. रस्त्याच्या बाजूला म्हणजे जाळी आहे ना रस्त्याच्या बाजूला होती. काय बाई तुम्हाला सांगते काय लग्नाच्या अगोदर दिसायचा तो. अगं लग्नाच्या आधी अगदी नुसता बाहुबली सारखा दिसायचा. असे नुसते केस वाढलेले. पण जल्ला तुझ्याशी लग्न झाल्यावर त्याचा पूर्ण कटप्पा झाला. अगं असा हाल करतो त्या कोणाचे. आपलं म्हणून काय झालं तुझं बाजू. आता माझी लाडकी गवळण येते राधा एक काटतो. बरं सांग बरं काय घेतलंस ते. अगं मावशी तू ओळख ना मी काय घेतलंय ते. अगं तुझ्याकडे काय ते सांगायची गरज नाही. दूध देणारी म्हैस तू. तुझ्या ओटी पोटावरून लगेच कळतंय. घालतेस काय म्हैस तू. टरबूज गप्प जरा. अगं नाही ग तुझ्याकडे काही सांगायची गरज नाही. तुझ्या डोळ्यात दिसतंय. तुझ्याकडे दूध आहे ना मग माझी नजर तीक्ष्ण आहे. मावशी तुझी नजर खूप तीक्ष्ण आहे. हा मग आणि प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका. प्रत्येकाच्या घरात औषध नसते मात्र मीठ नक्कीच असते. घराला अंगणाशिवाय शोभा येत नाही आणि कुटुंबात म्हातारा माणसांशिवाय घर पण नाही. वा 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 वा. अगं राधे काय बोललीस तू. आणि काय ग तब्येत एकदम मस्त आहे ग. अशी मस्त काय फिटनेस मध्ये काय करतेस काय तू. आमच्या ह्या पद्माला तरी सांग म्हणजे दिवसांदिवस म्हणजे फुगत चालले. परत सांग तरी काय खातेस ते. म्हणजे आम्ही इथे सगळ्या बसलेल्या बायका ना जरा उद्यापासून प्रयत्न करू जरा असं बारीक व्हायचं. बरं काय खातेस तू. अगं मावशी सॉफ्ट आणि लाईट खाते. सॉफ्ट आणि लाईट खाते. अगं म्हणजे घरातले ट्यूब आणि बल्बी खातेस की का. खाताना खातेस पण नंतर शे असलं काय बाई मला जमायचं नाही. ते तुला काय जमतं काय बाई. अगं मावशी ऐकून तरी घे. काय झालं. अगं मी मध्यम खाते असं म्हणते मी. कळतं हो आम्हाला काय ते इंग्लिश. काय मिली मध्यम खाते. झालं तुझं. तुला पण लाडू हवाय हो बाजू. आता माझी सुनबाई येते. काय झालं तिचं नाव ते टरबूज पद्मा. हा हे का बरं सांग बरं काय घेतलंस ते. सांग जरा. अगं मावशी मी ना का
लोणी घ्या लोणी. रिकामी आहे तुझ्याकडे घ्यायला. अगं लोणी घेतलं मी. हो का? मग काय बाई तुम्हाला सांगते, मी मूर्तच नुसती राडच्या समोर नुसती, जसं का हीच कोकण सुंदरी कुठली ती. असू दे असू दे. अगं मावशी बघ ना जरा कशी गुडगुडी दिसते ना. गुटगुटीत दिसते, अगदी गावाचा पोत. काय मिली म्हणे मी गुटगुटीत दिसते. हे बघ मावशी असणार मी गुडगुडी. का? राजाच्या घरातली आहे मी. हो का? आणि ती पण सख्या बायकोची मुलगी. समजलं? सख्या बायकोची मुलगी हो. आणि आम्ही त्याला चुलत बायकोचा. चुकून तुला पण थंडी वाजली वाटतं. हे सुशांत काय बघतो? बरं झालं तुझं? हो बाजू चला आता. अथर्व संजय घुमे व मृणाल योगेश सुनाम यांकडून खास गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रघुनाथ चालू सुकम, त्याचप्रमाणे घेतलं काय सांगितलं. हा अगं पण माझे सगळे रसिक प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना जरा एक गाणं होऊन जाऊन दे. हा चला Thank you.